ठिकाणी डिझेल भेटत नाही. शेतकऱ्यांना करायचं तरी काय? कलेक्टर साहेबांचे सक्त निर्देश आहेत की कुठल्याही कॅन मध्ये पेट्रोल डिझेल देऊ नये. ज्या शेतकऱ्यांचे पंप विहिरीवर फिट केलेले असतील त्या शेतकऱ्यांनी का पंप काढून पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आणायचे का? या विदारक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मला शोकांतिका वाटते की भारत आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना आपले पंतप्रधान या ठिकाणी विदेश दौरा करतात. तुमचा विदेश दौरा या मला मान्य आहे साहेब, तुम्ही देशाच्या हितासाठी विदेश दौरा करताय, पण तुम्ही त्या ठिकाणी मेलोनी मॅडमला मेलोडी चॉकलेट गिफ्ट देताय. त्या ठिकाणी खरं तर तुम्ही खिदळून खळखळ हसताय. या भारत देशावर पेट्रोलचं डिझेलचं संकट असताना या भारत देशावर रब्बी हंगामाच्या वेळेवर शेतकऱ्याला पेट्रोल भेटत नाही, डिझेल भेटत नाही. अशा वेळेला तुम्ही विदेश दौरे करता. तुमच्या विदेश दौऱ्याचा आम्हाला तिरस्कार नाही, तुमच्या विदेश दौऱ्याचा आम्ही विरोध करत नाही, पण तो विदेश दौरा करत असताना खरं एक माणूस म्हणून तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे, लज्जा वाटली पाहिजे की आपला भारत देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असताना माझा शेतकरी रब्बी हंगामाचे त्याला शेत तयार करायचे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या मेलोडी चॉकलेट गिफ्ट करता. लाज वाटली पाहिजे साहेब तुम्हाला. या जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही म्हणून या भारत देशाला ओळखलं जातं आणि त्या भारत देशाचे तुम्ही सर्व प्रथम नागरिक आहात. अशा वेळेस तुम्हाला कितपत योग्य वाटतं, तुम्हाला हे कितपत शोभतं की माझा भारत देश या ठिकाणचा शेतकरी म्हणतोय पेट्रोल पंपावर 5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागल्या आणि तुम्ही विदेशात जाऊन टाकाड काढताय. ही शोकांतिका आहे साहेब. आज आम्हाला कुठेतरी लाज वाटते स्वतःला भारतीय म्हणून गेल्याची. जय जवान जय किसान.